कधी विचार केला आहे का की एक स्पोर्ट ज्याची सुरुवात शिकार आणि युद्धामधून झाली तो आज ऑलिम्पिक लेवलचा प्रिसिशन स्पोर्ट कसा बनला? आर्चरी एक असा खेळ जिथे एक एरो आणि एक सेकंड सगळं गेम चेंज करू शकतो. आणि आता या स्पोर्टमध्ये इंडियासाठी एक मोठी खबर समोर आली आहे. 22 वर्षांनंतर इंडिया पुन्हा एकदा एक मेजर इंटरनॅशनल आर्चरी इव्हेंट होस्ट करणार आहे. आणि या इव्हेंटचं एशिया कप लेग दिल्लीमध्ये होणार आहे. हा मोमेंट इंडियन आर्चरीसाठी खरंच हिस्टॉरिक आहे. आर्चरीची हिस्ट्री पाहिली तर हा खेळ हजारो वर्ष जुन्या परंपरेशी जोडलेला आहे. प्राचीन काळात आर्चरीचा उपयोग शिकार आणि युद्धामध्ये होत होता, पण कालांतराने हा एक कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट बनला. आज आर्चरी ऑलिम्पिक्स मधील एक इम्पॉर्टंट डिसिप्लिन आहे, जिथे ॲथलीट्स प्रिसिशन, फोकस आणि मेंटल स्ट्रेंथचा अल्टिमेट टेस्ट देतात. एशियामध्ये आर्चरीचं लेवल खूप हाय आहे. विशेष करून साऊथ कोरिया सारख्या देशांच्या डॉमिनन्समुळे या स्पोर्टला खूप प्रेस्टीज मिळाला आहे. आर्चरी मधील कॉन्टिनेंटल लेवल टुर्नामेंट्समध्ये एशिया कप आणि एशियन आर्चरी चॅम्पियनशिप सारखे इव्हेंट्स खूप इम्पॉर्टंट मानले जातात. एशिया कप ही एक मल्टी स्टेज इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असते, जिथे एशियाचे टॉप आर्चर्स पार्टिसिपेट करतात आणि वर्ल्ड रँकिंग पॉइंट्स मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. या टुर्नामेंट्समुळे यंग आर्चर्सला इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतो आणि ऑलिम्पिक क्वालिफिकेशनचा पण पाथ तयार होतो. इंडियामध्ये आर्चरीचं डेव्हलपमेंट पण इंटरेस्टिंग राहिलं आहे. 1970s मध्ये इंडियामध्ये ऑर्गनाइज्ड आर्चरी कॉम्पिटिशन सुरू झाले आणि 1973 मध्ये दिल्लीमध्ये पहिला सिनियर नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप ऑर्गनाइज केला गेला. त्यावेळेसपासून इंडियामध्ये आर्चरी ग्रॅज्युअली ग्रो होत गेली आणि अनेक टॅलेंटेड आर्चर्स इंटरनॅशनल स्टेजवर समोर आले. आज इंडिया आर्चरीमध्ये एक रायझिंग पॉवर आहे. दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा वेनम, धीरज भोमदेवरा आणि तरुणदीप राय सारखे एथलीट्समुळे इंडियाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये मेडल्स मिळाले आहेत. विशेष करून कंपाऊंड आर्चरीमध्ये इंडियाचा परफॉर्मन्स गेल्या काही वर्षांमध्ये खूप स्ट्रॉंग दिसला आहे. 2025 मध्ये पण इंडियन आर्चरीने एक हिस्टॉरिक अचीवमेंट मिळवली होती. वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये इंडियाच्या मेन्स कंपाऊंड टीमने पहिला गोल्ड मेडल जिंकून हिस्ट्री क्रिएट केली. हा मोमेंट इंडियन आर्चरीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. पण होस्टिंगची हिस्ट्री पाहिली तर इंडियाने लास्ट टाइम एक मोठा कॉन्टिनेंटल आर्चरी इव्हेंट 2005 मध्ये न्यू दिल्लीमध्ये होस्ट केला होता, एशियन आर्चरी चॅम्पियनशिप. ही टुर्नामेंट 4 ते 10 नोव्हेंबर 2005 दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये झाली होती. त्यानंतर 22 वर्षांनंतर इंडियामध्ये असा मोठा इंटरनॅशनल आर्चरी टुर्नामेंट होस्ट झाला नव्हता. आता पुन्हा एकदा दिल्लीला एक मोठा चान्स मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार 2027 मध्ये आर्चरी एशिया कपचा सेकंड लेग दिल्लीमध्ये ऑर्गनाइज केला जाणार आहे. या डिसिजनला वर्ल्ड आर्चरी एशियाने अप्रुव्हल दिला आहे. हा इव्हेंट एशियामधल्या टॉप आर्चर्सला इंडियामध्ये कम्पीट करायचा प्लॅटफॉर्म देणार आहे. हा डिसिजन फक्त एक टुर्नामेंट होस्ट करण्यापुरता लिमिटेड नाही. यामुळे इंडियाचा ग्लोबल स्पोर्ट्स होस्टिंग रेप्युटेशन पण स्ट्रॉंग होईल. दिल्लीमध्ये आर्चरीसाठी ऑलरेडी स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसे यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिथे अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स ऑर्गनाइज झाले आहेत. यासोबतच इंडियामध्ये आर्चरीचं इकोसिस्टम पण वेगाने डेव्हलप होत आहे. 2025 मध्ये इंडियामध्ये आर्चरी प्रीमियर लीग सारखी फ्रँचायझी बेस्ड लीग पण लॉन्च झाली. या लीगमुळे यंग आर्चर्सला एक्सपोजर मिळालं आणि स्पोर्टला कमर्शियल व्हॅल्यू पण मिळाली. होस्टिंगचा इम्पॅक्ट पण मोठा असतो. जेव्हा एक देश इंटरनॅशनल टुर्नामेंट होस्ट करतो तेव्हा लोकल ॲथलीट्सला होम ॲडव्हान्टेज मिळतो, फॅन्सला वर्ल्ड क्लास कॉम्पिटिशन पाहण्याची संधी मिळते आणि स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होतो. इंडियाची आर्चरी जर्नी पाहिली तर हा स्पोर्ट एक सायलेंट रिव्हॉल्युशन सारखा ग्रो झाला आहे. झारखंड, ओडिसा आणि नॉर्थ ईस्ट सारख्या रिजन्स मधून अनेक टॅलेंटेड आर्चर्स समोर आले आहेत. ट्रेनिंग फॅसिलिटीज, इंटरनॅशनल एक्सपोजर आणि लीग्समुळे इंडियन आर्चरी आता ग्रॅज्युअली ग्लोबल पॉवर हाऊस बनण्याच्या पाठावर आहे. म्हणूनच 22 वर्षांनंतर इंडियामध्ये पुन्हा एकदा इंटरनॅशनल आर्चरी इव्हेंट होस्ट होणार हे फक्त एक स्पोर्ट्स न्यूज नाही, हा इंडियन आर्चरीचा एक नवा चॅप्टर सुरू होण्याचा सिग्नल आहे. पण आता दिल्लीमध्ये होणाऱ्या एशिया कप लेग मध्ये इंडियन आर्चर्स होम क्राऊड समोर डॉमिनन्स दाखवून नवीन हिस्ट्री क्रिएट करू शकतील का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.